शेतकरी बांधवांनो नमस्कार. सध्याचा काळच असा आहे की शेतीसोबत अनेक पूरक व्यवसाय हे आपल्याला ग्रामीण भागात बघायला मिळतात, ज्यामध्ये कुक्कुटपालन करताना आपल्याला अनेक शेतकरी बांधव दिसतात. पण असं म्हटलं जातं की कुठलाही व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर त्या व्यवसायात कच्चा माल हा त्या व्यवसायाचा पाया मानला जातो. तो चांगल्या दर्जाचा असणं हे फार महत्त्वाचं असतं. जर आपण कुक्कुटपालन या व्यवसायाचा विचार केला तर यामध्ये जे आपले पक्षी असतात ते सुद्धा चांगल्या गुणवत्तेचे असणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आजच्या काळात कुक्कुटपालनासोबतच पोल्ट्री हॅचरी ही एक संकल्पना पुढे येते आणि यामध्ये शेतकरी बांधवांनी काम करणं आणि यातून चांगला नफा मिळवणं ही गोष्ट सध्याच्या काळात गरजेची आहे. पण ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते, या हॅचरीमध्ये व्यवस्थापन कसं असतं आणि शेतकरी बांधवांनी कुठल्या टप्प्यांवर नेमकं काम करायला हवं, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. सध्या आपण पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथल्या मयूर हॅचरीज या प्रकल्पाला भेट दिलेली आहे आणि इथलं व्यवस्थापन आपण जाणून घेऊ. पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण पाहूया एक ध्वनिचित्रफीत. शेती आणि संलग्न व्यवसाय हे आजच्या काळात केवळ उदरनिर्वाहाचं साधन न राहता आर्थिक समृद्धीचा मजबूत पाया बनत आहेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनतीची जोड मिळाली तर ग्रामीण भागातूनही यशस्वी उद्योजक घडू शकतो, हे अनेक उदाहरणांनी सिद्ध झालंय. आज आपण अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचा आढावा घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर गावचे कृषी उद्योजक रवी जाधव यांनी कुक्कुटपालन व्यवसायासोबतच अंडी उबवण उद्योगात पाऊल ठेवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बाजारपेठेची गरज ओळखली आणि अंडी उबवण उद्योगात सातत्यपूर्ण प्रयोग करीत स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभारलाय. त्यांच्या या वाटचालीतून केवळ आर्थिक स्थैर्य मिळालं नाही, तर अनेक युवक आणि शेतकऱ्यांना नव्या दिशेनं विचार करण्याची प्रेरणाही मिळाली आहे. अंडी उबवण उद्योगातून रोजगार निर्मिती कशी करावी, अडचणींवर मात करत यश कसं मिळवता येतं आणि ग्रामीण भागात उद्योगशीलतेची नवी संधी कशी निर्माण करता येते, याचाच सविस्तर आढावा आपण रवी जाधव यांच्या यशोगाथेतून घेणार आहोत. चला तर मग ग्रामीण उद्योजकतेचा आदर्श ठरलेल्या या प्रेरणादायी प्रवासाकडे वळूया. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण हॅचरीज बद्दल एक ध्वनिचित्रफीत पाहिली आणि याच्यावरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथल्या मयूर हॅचरीज या फार्ममध्ये आहोत आणि आत्ता आपल्या सोबत रवी जाधव सर आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. मला तुमच्याकडून हेच जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही बऱ्याच वर्षांपासून शेती करत आहात, पण शेतीसोबतच त्याला एक पूरक जोड व्यवसाय करावा आणि तो हॅचरीजचा असावा, हा विचार कसा होता आणि याची सुरुवात कशी झाली? माझा आहे ना मोटर रिवाइंडिंगचा व्यवसाय होता. वडिलोपार्जित व्यवसाय आहे. वडील व्यवसाय करत होते. आम्ही 3 जण भाऊ आहे. मी मोठा, माझा छोटा एक आहे किरण म्हणून, आणि त्याच्यानंतर साई तिसरा. तर आम्ही 3 जण आत्ता सध्या 2 जण मोटर रिवाइंडिंग करतात आणि मी हा व्यवसाय करतोय. मी अगोदर मोटर रिवाइंडिंगच करत होतो, पण 3 जणांनी मोटर रिवाइंडिंगमधनं आउटपुट एवढा मिळत नव्हता, त्याच्यामुळे मी ह्या व्यवसायात आलो, पोल्ट्री व्यवसायामध्ये. त्यामुळे तुम्ही ठरवलं की आपण काहीतरी शेतीसोबत व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि शेतीसोबत जोडधंदा म्हणून पोल्ट्री हॅचरीजला सुरुवात केली. व्यवसायाला सुरुवात केली. पण कुठलाही व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडी माहिती घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो, प्रशिक्षण घ्यावं लागतं. तर तुमच्या त्या सुरुवातीचा काळ कसा होता, याची सगळी माहिती त्या व्यवसायाबद्दल तुम्ही कशी मिळवली? याचं पोल्ट्री व्यवसायाविषयी प्रशिक्षण माझं धुळ्याला झालं. धुळ्याला माझं ट्रेनिंग झालं. गव्हर्नमेंटचा पोल्ट्री फार्म आहे, तिथं माझं ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर मला त्या व्यवसायाचं नॉलेज मिळालं. तिथनं नॉलेज घेतल्यानंतर आपण इथं व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू केला. छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करत असताना मग मार्केटमध्ये
माल विक्रीसाठी अडचण यायची. मग तो कशा पद्धतीने आपण विकायचा, कुठं विकायचा, मग ते अनुभवातनं शिकत गेलो. मोठे मोठे हॉटेल्स वगैरे आहेत, मुंबईला आहेत, पुण्याला आहेत. तर त्यांना आपण हा माल सप्लाय करतो. मग त्यांची डिमांड कशी आहे, त्यांना अजून काय लागते, मग अजून त्यांना कुठल्या कुठल्या जाती लागतात, त्यांना बदक लागतात, त्यांना गिनी फॉल लागते, त्यांना आपल्या ब्लॅक ॲस्ट्रोलॉपच्या कोंबड्या लागतात, कडकनाथच्या कोंबड्या लागतात, काही हॉटेल्सला गिरिराज लागतात, कावेरी लागतात, राजहंस लागतात. तर मग आपण सर्व सर्व जाती पण आपल्या फार्ममध्ये सांभाळायला सुरुवात केल्या. तुम्ही प्रशिक्षण तुमचं पूर्ण केलं आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू करायचं प्रत्यक्षात ठरवलं, अगदी घराजवळ जागा बघणं आणि हे शेड उभारणी असेल किंवा हा सगळा सेटअपच उभा करणं, याची सुरुवात कशी झाली आणि त्याच्याबद्दल आम्हाला आता सविस्तर सांगा. अगोदर आपण छोट्यातनं सुरुवात केली. हं. मार्केटमध्ये मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, काय विकलं जातंय ते पाहिलं. अगोदर कडकनाथ कोंबड्याला डिमांड जास्त होती. हो. तर 100-200 कडकनाथ कोंबड्या आणल्या, त्या मोठ्या केल्या, विकल्या आणि मग त्या विकल्या. मग त्याच्यानंतर मग डिमांड कशी वाढत गेली, तर अजून हॉटेल्स वगैरे पाहिले, त्यांना किती ऑर्डर आहे पुढची काय, त्यांना किती माल लागतो. हं. मग त्यानुसार मग मागणी वाढत गेली आणि आपण प्रोजेक्ट मोठा करत गेलो. म्हणजे कुठल्याही बँकेचं लोन वगैरे नाही केलं. आपण स्वतः याच्यावरती त्यात तुम्ही भर घाला हां. म्हणजे सुरुवात छोट्या प्रोजेक्टपासून केली. प्रॉफिटमधनंच मोठं होत गेलो. हं, हं, हं. आणि तो तुमचा विस्तार वाढत गेला. हो, हो. पण यासाठी साधारण तुम्हाला किती रुपयांचा सुरुवातीच्या काळात खर्च आला? सुरुवातीला एक 10,000 सुरुवात केलेला व्यवसाय हा. एक 10,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला भांडवल लागलं. आणि जर आत्ता आपण क्षेत्राचा विचार केला तर ही किती जागा आहे, किती परिसरात आपण हा सध्या व्यवसाय चालवताय? आत्ता ही जागा पाहिली तर मग एक 7 गुंठे जागा आहे. हं, 7 गुंठ्यामध्ये इथं प्रोजेक्ट आहे. हं, पण आपले प्रोजेक्ट बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहेत. असे म्हणजे आपण तिथं पक्षी टाकलेत हं. आणि तिथनं ते शेतकरी मोठे करतात, ते सांभाळतात, ते त्यांची अंडी आपल्या फार्ममध्ये येतात ते हॅचिंगसाठी. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला याच्यामध्ये. तर आपण शेतकऱ्यांना लसीकरण कसं करायचं, व्यवस्थापन कसं करायचं, त्यांना फीड कुठलं द्यायचं, कुठल्या दिवशी कुठली डोस द्यायची, ते सर्व मार्गदर्शन करून मग तिथली अंडी आपण कलेक्ट करतो. अच्छा. म्हणजे पक्ष्यांवर पूर्णपणे काम करून हां. त्याच पक्ष्यांची अंडी ते कलेक्ट केली जातात आणि त्याच्यावर प्रोसेस होते. पण इथलं हॅचरीमधलं जे व्यवस्थापन आहे, ते नेमकं कसं असतं, की अंड्यांवर इथं कसं काम केलं जातं? आता जी आपल्या फार्मची अंडी येतात ना बाहेरून शेतकऱ्यांकडनं, हं. तर ती आपण कलेक्ट करतो, त्याचं शॉर्टिंग करतो म्हणजे साईजनुसार आणि कॅन्डलिंग करून आपण मशीनला लोडिंग करून देतो. 21 दिवसामध्ये पिल्लं तयार होतात. 21 दिवसानंतर ते व्हॅक्सिनेशन होतं पहिल्या दिवसाचं आणि मग शेतकऱ्यांना डिस्ट्रीब्यूट करतो आपण. सर या हॅचरीच्या व्यवसायात पॅरेंट स्टॉकला पण खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर त्याची जी सुरुवातीच्या काळातली जी निवड आहे, ती हं. प्रक्रिया कशी होते? त्याच्यावर तुम्ही कसं काम करता? आता हेल्दी पक्षी निवडले आपण पॅरेंट स्टॉकसाठी, हं. तर मग पुढं त्याची प्रजाती पण व्यवस्थित होती. हं. डिपेंड आपण मेडिसिन कसं देतोय त्यांना, हं. फीड कसं टाकतोय, काय लसीकरण वगैरे व्हॅक्सिनेशन कसं झालंय त्याच्यावर डिपेंड आहे. पण तुमच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमची अशी काही सूत्री ठरलेली आहे, की यानंतर आपण हे करायचं किंवा पक्ष्यांवर ज्यावेळेस आपण त्यांचं संगोपन करतो, हं. तर त्यांचा आहार असेल, त्यांची औषधं असतील किंवा त्यांना आपण जे वातावरण देतो, हं. ते साधारण कशा पद्धतीचं असतं? वातावरण म्हणजे आता कसं होतं, लहान पिल्लं निवडली आपण, लहान पिल्लांना वातावरण थोडं उष्णच लागतं. आता 1 दिवसाचं पिल्लू असेल तर आपण कोंबडी खाली जर पिल्लं तयार केली, हं. तर कोंबडी त्यांना कृत्रिम पद्धतीने ऊब देते, म्हणजे पंखाखाली घेऊन ऊब देते त्यांना. तर आपण त्यांना टेम्परेचर बल्बनी किंवा मग कृत्रिम पद्धतीनं गॅसच्या शेगड्या वगैरे लावून त्यांना टेम्परेचर दिलं पाहिजे, हं. जेणेकरून त्यांची वाढ व्यवस्थित होईल. सर पक्ष्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना काही वेळच्या वेळी लसीकरण करणं गरजेचं आहे का? आणि त्याचं नियोजन तुम्ही कसं करता? हो, त्यांना लसीकरण करणं गरजेचं असतं. पहिल्या दिवशी आपण त्यांना गुळपाणी देतो. म्हणजे अशक्तपणा वगैरे यावा नाही यासाठी गुळपाणी किंवा ग्लुकॉन-डी किंवा ट्रेसवेल, म्हणजे जसं शक्य असेल तसं शेतकरी देत असतो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने. तर पहिल्या दिवशी गुळपाणी द्यायचं असतं. दुसऱ्या दिवशी आपला व्हायमिझॉल द्यायचा असतो, म्हणजे ट्रेसवेल. हं. ट्रेसवेल मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचं ट्रेसवेल घ्या हं. आणि ते देऊ शकता तुम्ही अशक्तपणा घालवण्यासाठी. आणि त्यांना
डायजेशन क्लिअर होण्यासाठी लिक्झिन पावडर द्यावी लागते. हं. मग ती लिक्झिन पावडर किंवा मग एन्ड्रोसिन देऊ शकता तुम्ही किंवा लिक्झिन पावडर देऊ शकता. 7व्या दिवशी त्याला लासोटाचं लसीकरण असतं. हं. 14व्या दिवशी IBD म्हणजे गंभीरचं लसीकरण असतं. 21व्या दिवशी लासोटा बूस्टर डोस असतो हं. आणि 28व्या दिवशी परत गंभीरचा बूस्टर डोस असतो. कमीत कमी हे 4 लसीकरण द्यावे लागतात. तर आता आम्हाला थोडक्यात हे जाणून घ्यायला आवडेल, की हॅचरीमधलं व्यवस्थापन हे अगदी सुरुवातीपासून कसं असतं? म्हणजे अंड्यांवर जी प्रोसेस केली जाते, त्यापासून ते पक्षी तयार होईपर्यंत साधारण किती कालावधी जातो आणि ही नेमकी प्रोसेस काय होते? कोंबडीचं पिल्लू जर तयार व्हायचं असेल तर 21 दिवस लागतो. टर्की पक्ष्याचं पिल्लू तयार व्हायचं असेल तर 28 दिवस लागतो. म्हणजे डिपेंड पक्ष्याची कुठली जात आहे त्याच्यावर. त्याचं अंड्याचं कसं करतो आपण, अंडी आपली सगळी सिलेक्टेड फार्ममधनं असतात. आपलेच फार्म आहेत. त्याच्यातनं आपण अंडी कलेक्ट करतो. अंडी आणल्यानंतर आम्ही पूर्ण निर्जंतुक करून घेतो. फ्युमिनेशन वगैरे करून मग ती आपल्या AC रूमला लोड करतो. सगळी अंडी कलेक्ट झाल्यानंतर परत त्याचं सॉर्टिंग होतं. हं. त्यातनं हॅचरीला लावण्याजोगी योग्य अंडी निवडतो आम्ही. हं. ठराविक वजनाची आणि व्यवस्थित म्हणजे अनब्रेकेबल. हं. आणि मग ती आपण हॅचिंग मशीनला शिफ्ट करतो. मशीनमध्ये गेल्यानंतर पुन्हा फ्युमिनेशन होतं आणि अंडी सेट करतो मशीनला. मग ती 21 दिवस टेम्परेचर तिथं मेंटेन करतो आणि मग 21 दिवसानंतर पिल्लं तयार होतं. पण या सगळ्या तर ते प्रोसेसमध्ये जे टेम्परेचर असतं किंवा ह्युमिडिटी असते, ह्याच्यावर तुम्ही कसं त्याचं नियंत्रण ठेवता? टेम्परेचर, ह्युमिडिटी वगैरे सर्व म्हणजे ॲटोमॅटिक सिस्टीमच केलेली आहे आपण. कारण ते मॅन्युअल पण चेक करावं लागतं. हं. 1-1, 2-2 तासांनी ते रीडिंग घ्यावं लागतात त्याचे. कंटिन्यू मॅन्युअलला आणि ॲटोमॅटिकला सेम आहे का नाही. हं. मग ते आपण कंटिन्यू त्याचं रीडिंग घेतो, अपडेट घेतो आणि मगच पुढं व्यवस्थित व्यवस्थापन होतं. ह्याचं व्यवस्थापन केलं जातं. तर कोंबडीसोबतच अनेक पक्ष्यांची इथे अर्थात हॅचिंग केल्यानंतर अनेक पक्षी इथून तयार होतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जाती इथून मार्केटला जातात. पण सध्या जर तुम्ही मार्केटिंगचा विचार केलात, तर हा पुणे जिल्हा, मंचर किंवा आंबेगावचा जर आपण विचार केला, तर तुम्हाला सध्या कसं मार्केट इथे अवेलेबल आहे? आपला माल फक्त पुणे जिल्ह्यातच जातो असं नाही आहे. हं. पुणे जिल्ह्याच्या बाहेरही जातो. आपण इथनं कोंबडीची पिल्लं तामिळनाडूपर्यंत पोच केलेली पोहोचवलेली आहेत. आहेत. तामिळनाडूपर्यंत गेले, तिकडं गुजरातपर्यंत गेलेले आहेत. हं. त्याच्यामुळं जिथली ऑर्डर येईल ना तिथं आपले पिल्लं जातात आहे. ज्या शेतकऱ्याला आपली गरज आहे ना तिथं आपण पोचतो. आणि काही हॉटेल व्यावसायिकांकडून सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या पक्ष्यांची ऑर्डर येते, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? मग जशी ज्यांची ऑर्डर असेल ना, सपोज आता आपण आता कोलंबियन ब्रह्मा मार्केटमध्ये नवीन आणलेला आहे. हं. तर तो आता शो पीस म्हणून खूप चांगला पक्षी आहे कोलंबियन ब्रह्मा. तर मग तो ब्रह्मा मार्केटमध्ये त्याचे चिक्स वगैरे आपण देतोय. हं. तर ते हॉटेल वगैरे रेस्टॉरंट कोणाचं फार्म हाऊस असेल तर मग त्याच्यावरती चांगले आहेत पक्षी. ती बाहेरच्या देशातली गावरान जाते आणि एकदम मजबूत आहे आणि कुठल्याही रोगाला बळी पडत नाही अशी जाते ती. यासोबतच अजून अशा कुठल्या जाती आहेत, की ज्यांना चांगली मागणी आत्ताच्या काळात आहे? आत्ताच्या काळात शेतकऱ्यांना आपलं कावेरीचा पक्षी आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉपला मागणी चांगली आहे. ब्लॅक ॲस्ट्रोलॉप अंड्यासाठी खूप चांगली चालते. कमीत कमी 260 ते 280 अंडी घालते ते. इथे आपल्याला वार्षिक. आता कोणते पक्षी बघायला मिळतात? या इथं आपल्याकडं आता कावेरीचे पक्षी आहेत फार्ममध्ये. हं. पलीकडं ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आहे. हं. टर्की आहेत, गिनी फाऊल आहेत, बदक आहेत, राजहंस आहेत, फायटर आहे. फायोमी म्हणून एक जात आहे. ती आपण आता मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आणली आहे. प्युअर गावरान आहे. ससेक्स म्हणून आहे. ससेक्स पण आपण आता मार्केटमध्ये लॉन्च करतोय. नारायणगावला आता कृषी प्रदर्शन झालं गेल्या वर्षी. तिथं कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण तिथं स्टॉल लावला होता. तर तिथं आपण शेतकऱ्यांच्या माहितीसाठी 12 जाती ठेवल्या होत्या. अच्छा. तर मग शेतकऱ्यांना नक्की त्यातनं काय करायचं आहे, कुठला व्यवसाय करायचा आहे, म्हणजे त्यांना अंड्यासाठी कुठली जात निवडायची आहे, त्याच्यातनं त्यांना किती फायदा होईल, हं. का मांसासाठी कुठल्या घ्यायचे आहेत, त्यांना माहितीसाठी आपण हा पक्षी किती अंडी घालतो, म्हणजे अशा बरेच सगळी माहिती तिथं प्रोव्हाइड केली होती. हं. आणि आता 2026 मध्ये जानेवारीला
8, 9 आणि 10 8, 9, 10 जानेवारीला एक्झिबिशन आहे नारायणगावला कृषी विज्ञान केंद्रामध्ये. तिथं आपला स्टॉल असेल तर तिथं आपण 16 जाती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ठेवतोय आणि पूर्ण 16 जातींची पिल्लं आपल्या इथं मयूर हॅचरीज मंचरमध्ये तुम्हाला मिळून जातील, बघायला मिळतील. पाहायला मिळतील आणि आणि शेतकऱ्यांना सांभाळायचे असतील, विकत घ्यायचे असेल तर विकत पण मिळतील. यासोबतच आता तुम्ही सांगितलं तसं की या प्रदर्शनांच्या माध्यमातून तुम्ही हे पक्षी आणि याबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देता, पण शेतकरी स्वतःहून माहिती घेण्यासाठी तुमच्या या मयूर हॅचरीजमध्ये येतात का? आता हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत टेक्निकली त्यांनी मला सांगितलं. तर मग मी यूट्यूबला मयूर हॅचरीज म्हणून आपला चॅनल ओपन केलेला आहे. तर त्यामार्फत मी शेतकऱ्यांपर्यंत अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आपल्या इंस्टाग्रामला पण मयूर हॅचरीज नावाने पेज आहे. तर त्याच्यातनं पण बरेच शेतकरी मला कॉल करतात, इथं येतात, माहिती घेतात आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना रोजगार यातनं उपलब्ध होतोय. आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आता 3000+ शेतकरी आहेत. सर, आपल्या गप्पा सुरू राहतीलच, पण शेतकरी बांधवांनो, या कार्यक्रमात सध्या वेळ झालेली आहे तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्यायची. आज आपण जी माहिती घेतोय ती आहे पोल्ट्री ब्रीडिंग युनिटची. शेतकरी मित्रांनो, पोल्ट्री ब्रीडिंग युनिट म्हणजे फार मोठं किंवा फार अवघड आहे अशातलं काही नाही. आज आपल्याकडे पूर्वी नैसर्गिक पद्धतीने एखादी कोंबडी खुडूक झाल्यानंतर ती अंड्यांवर बसत होती आणि त्यातून पिल्लांची पैदास होत होती. परंतु आता खुडूक बसणाऱ्या कोंबड्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात पक्षी देखील लागत आहेत आणि म्हणूनच कृत्रिम पद्धतीने अंडी उबवणी केंद्र म्हणजेच हॅचरीची आपण स्थापना केलेली आहे. यामध्ये तापमान आणि आर्द्रता म्हणजेच टेम्परेचर आणि ह्युमिडिटी ह्या 2 गोष्टी कंट्रोल केल्या जातात. 19 दिवसापर्यंत इन्क्युबेशन आणि 2 दिवस हॅचिंग असा टोटल 21 दिवसांचा हा पिरियड असलेला व्यवसाय आहे. आज अंडं ठेवल्यानंतर 21 दिवसांनंतर आपल्याला त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचे पक्षी कृत्रिमरित्या हॅचिंग करून मिळतात. ज्यावेळेस आपण ह्या व्यवसायाचा बारकाईने अभ्यास करतो त्यावेळेस आपला असं लक्षात येईल की आज जेवढेही सगळे पोल्ट्री फार्म्स तयार होत आहेत ह्या सगळ्यांना कृत्रिम पद्धतीने हॅचिंग झालेलीच पिल्लं या ठिकाणी गरजेची आहेत. आणि म्हणून आज हा हॅचरीचा व्यवसाय आपण एखादा तरुण, तरुणी किंवा शेतकरी, महिला शेतकरी कोणीही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. तुम्ही जर कॅपॅसिटी म्हणाल तर 100 अंडे, 500 अंडी, 1000 अंडी, 2000 अंडी किंवा 5000 अंडी, 25,000 अंडी असा 100 अंड्यांपासून तर 25 ते 50,000 अंड्यांपर्यंतचा व्यवसाय आज आपण ग्रामीण भागामध्ये करू शकतो. वेगवेगळ्या शासनाच्या सबसिडी देखील या व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. आज आपण NLM पाहिल्यात किंवा इतर जर योजना पाहिल्यात तर यामध्ये आपण महिलांसाठी या सबसिडीचा वापर करू शकतो. आणि मग अशा पद्धतीचा छोटासा व्यवसाय जर आपण आपल्या घरी सुरू केला तर आपल्याला याच्यातून मोठं अर्थार्जन होईल. फक्त यासाठी प्रॉपर प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये अंड्यांची निवड कशी असावी, त्याआधी पॅरेंटल स्टॉकची निवड म्हणजे त्या ज्या कोंबड्यांपासून आपल्याला अंडी मिळणार आहेत तो पॅरेंटल स्टॉक चांगला आहे का, तो निरोगी आहे का, तो प्युअर ब्रीडचा आहे का, हे पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर जी अंडी आपल्यापर्यंत येतात ही 8 दिवसातली ताजी अंडी आहेत का, ती व्यवस्थित टेम्परेचरला ठेवली होतीत का, त्यांच्यावरती कुठला केमिकल्स किंवा इतर कशाचा परिणाम तर झालेला नाही ना. आणि सिंगल योक म्हणजे आतला जो पिवळा भाग आहे हा सिंगल असलेला, कुठलाही डबल योक नसलेलं किंवा कुठल्याही प्रकारचं न फुटलेलं अंडं सिलेक्शन करणं. मग त्यासाठी कॅन्डलिंग ही जी प्रोसेस आहे की अंडं आपण धरतो त्याला खालून आपण बॅटरीतनं पाहतो आणि आपल्याला चेक करता येतं की हे अंडं योग्य आहे की नाही. अशा पद्धतीचं कॅन्डलिंग केलेली अंडी निवडून ती आपण हॅचिंगला ठेवतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यावी लागते की 21 दिवसामध्ये आपल्याकडं लाईटचा जो वीज प्रवाह आहे हा खंडित झाला नाही पाहिजे. आज नव्याने जर आपण पाहिलं तर 5000 अंड्यांच्या आतल्या कॅपॅसिटीचे जे हॅचिंग युनिट्स आहेत हे आता सोलरवर देखील आलेले आहेत. म्हणजे शासनाच्या सोलरच्या अनेक सबसिडी आहेत. सोबतच इलेक्ट्रिक आणि सोलर असं दोन्हीवरती चालणारे यंत्र या ठिकाणी आज डेव्हलप झालेले आहेत आणि आपण त्याचा अतिशय ग्रामीण भागामध्ये वापर करू शकतो. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण तज्ज्ञांचा सल्ला ऐकला. पुन्हा एकदा आपल्यासोबत रवी जाधव सर आहेत. सर, आपण हा व्यवसाय गेल्या बऱ्याच वर्षांपासून करत आहात आणि चांगलाच अनुभव आपल्याकडे या व्यवसायातला आहे. पण हा इतका मोठा व्याप सांभाळताना तुम्हाला तुमच्यासोबतच आणखी कुटुंबियांची किंवा काही लोकांची मदत होत असेल तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला कोणाचं पाठबळ हा व्यवसाय करताना मिळतं? घरातले सर्वच जण मदत करतात आहे, पण विशेष करून माझ्या अर्धांगिनी सौभाग्यवती मेघा रवी जाधव ही खूप मदत करते. आणि वडील आहेत, आई आहे
छोटे भाऊ आहेत 2 जण. हं. घरातले सर्वच व्यवस्थित करतात ते. म्हणजे सगळ्यांची तुम्हाला चांगली खंबीर साथ आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय कसं यशस्वी होतं? करता. हा व्यवसाय आहे, यात चढ उतार असतात. लॉस होतो, प्रॉफिट होतो. हं. तर मग लॉस झालं तर खचून जायचं नसतं. हं. पुन्हा उभं राहायचं असतं. हं. तर मग लॉस झाल्यावरती घरच्यांचं पाठबळ मिळतं. त्यामुळं मग परत उभारी घ्यायची. तुम्ही आता लॉस आणि प्रॉफिटबद्दल बोललात, हं. पण काही अडचणी सुद्धा तुम्हाला या सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या व्यवस्थापनात आल्या असतील. तर तुम्हाला काय वाटतं, की हॅचरी या बिझनेसमध्ये अशा कुठल्या अडचणी आहेत, की ज्या तुम्हाला किंवा अनेक शेतकऱ्यांना भेडसावतात आणि त्यावर तुम्ही कसं काम करता? आता यात कसं होतं, प्रमाणापेक्षा जर माल जास्त प्रोडक्शन केलं, हं. तर मग मार्केटमध्ये विकायला खूप अडचणी येतात. मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी तेवढाच माल पिकवावा जेवढा माल विकला जातो. तेवढा माल जर पिकवला तर मग विक्रीला काहीच अडचण येणार नाही. सर, या व्यवस्थापनात तुम्ही सुरुवातीला थोडंसं भांडवल गुंतवलं होतं आणि त्यानंतर हा व्यवसाय उभा केलात. पण सुरुवातीच्या काळात पक्षांसाठी तुम्ही गुंतवलेले पैसे आणि आत्ताच्या काळात तुम्हाला मिळणारा नफा, हे जर सगळं व्यवस्थापन बघितलं तर तुम्ही थोडक्यात काय सांगाल, की यामध्ये काय फायदा आणि काय तोटा होऊ शकतो? कसं होतं सर, सर्व गोष्टी फायद्या आणि तोट्यासाठी करायच्या नसतात. आपल्याला जे समाधान मिळतं ना हे काम करून, किंवा शेतकऱ्यांना आपण पिल्लं प्रोव्हाइड करतो, त्यांना बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो, त्यातनं आपल्याला एक समाधान मिळतं. फायदा तोटा हा नंतरचा विषय असतो. तर मी फायदा तोट्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आपण ही कावेरीची कोंबडी धरू. कावेरीचा विषय घेऊ आपण. हं. हे 1 दिवसाचं पिल्लू जर तुम्ही घेतलं हं. तर मार्केटमध्ये याची किंमत ₹25 आहे. 1 दिवसाचं पिल्लू घेतलं त्याला मोठं करायला 75 दिवस लागतात. 75 ते 78 दिवस हं. लागतात. 1300-1400 ग्रॅम त्याची साईज होती, वजन वाढ. तर त्याला फीड लागतं साधारणपणे 3 किलो 200च्या आसपास. हं. डिपेंड आपण किती दिवस पक्षी ठेवतोय काय त्याच्यावर डिपेंड आहे. आणि मार्केटमध्ये तो विकला जातो ₹160-170 किलोनी. सर, यासोबतच अनेक शेतकरी बांधव सध्या अशा पद्धतीनं व्यवसाय करायचा विचार करत असतील, तर तुम्ही काय सांगाल, या व्यवसायाबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? आणि जर इतर शेतकऱ्यांनी असं व्यवस्थापन केलं तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, की त्यांनी कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी? मोलाचा संदेश असाच आहे का पक्ष्यांची तुम्ही जर निवड करणार हं. तर ती चांगल्या ह्याचीरीतनं घ्या. त्यांचा पॅरेंट स्टॉक पहा. पक्षी जर हेल्दी असेल तर वाढ व्यवस्थित होती. हेल्दी बर्ड निवडा. चांगले ह्याचेरी वॅक्सिनेशन वगैरे व्यवस्थित असेल तरच तुम्ही पिल्लं विकत घ्या. आणि मार्केटमध्ये पहिलं सर्वे करा. कुठल्या मालाची डिमांड जास्त आहे तोच माल मार्केटमध्ये पिकवा. सपोज मी सांगतोय तुम्हाला कोलंबियन ब्रह्मा घ्या, म्हणून तुम्ही ब्रह्मा विकत घेऊ नका. तो ब्रह्मा पुढे विकला गेला पाहिजे. आपल्याकडनं त्याला आउटपुट झाला पाहिजे, तरच तुम्ही ते मार्केटमध्ये घ्या. नाहीतर मग घेऊन तुम्ही लॉस व्हाल. IQ माहितीचा काहीच उपयोग नाही. स्वतः अनुभव घ्या, मार्केटमध्ये फिरा, सर्वे करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, प्रशिक्षण घ्या आणि मग व्यवसायात उतरा. मला वाटतं की या व्यवसायातली तुम्ही यशाची अगदी गुरुकिल्लीच दिलेली आहे, की शेतकरी बांधवांनी जर वेळच्या वेळी अभ्यास केला, योग्य प्रशिक्षण घेतलं आणि तुम्ही सांगितलं तसं सुरुवातीला जर आपण मार्केटचा विचार केला आणि मग या व्यवस्थापनाला सुरुवात केली, तर कदाचित शेतकरी बांधवांना सुद्धा अशा पद्धतीनं यशस्वी होता येऊ शकतं. आत्ता आपल्यासोबत मयूर हॅचरीजचे रवी जाधव सर होते आणि सरांचं सुरुवातीपासूनचं आत्तापर्यंत व्यवस्थापन, त्यांनी कशा प्रकारे विविध पक्षांची इथं संगोपन केलेलं आहे आणि सोबतच सध्या ते मार्केटमध्ये सुद्धा उत्तम रीतीनं काम करतात, याबद्दलची सविस्तर माहिती सरांनी दिली. सर, आज खरंच खूप मोलाचा वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि नक्कीच मला खात्री आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन झालं असेल. तर आपले अगदी मनापासून आभार. धन्यवाद. तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.